बघूया अंकुश गायकर सामना करतोय रुपेश. अंकुश गायकर पहिला षटक घेऊन आला आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. सामना करतोय रुपेश. हा पहिलाच चेंडू फुलटो चेंडू आणि मला वाटतं थर्डमॅनच्या दिशेने पाठलाग करेल क्षेत्ररक्षक. वेगाने जातोय, बाउंड्री लाईन क्लिअर केली आहे आणि हा दमदार चौकार. आणि पहिल्या चेंडूवर यावेळी मात्र समाचार घेतला रुपेश व्यापारी याने. एक जबरदस्त स्ट्रोक यावेळी पाहायला मिळाला. एक कलात्मक फटका, परिणाम एक चौकारच्या स्वरूपात 4 धावांनी संघाचं खातं खोललं रुपेशने. आणि हा ओव्हरपेच चेंडू खेळून काढला ऑन साइडला. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दरम्यान एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. आता मात्र मयुरेश तारामळे एक स्फोटक फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळतोय. आक्रमक खेळाडू आहे तो. काय करतोय शफल होऊन मारण्याचा प्रयत्न नक्की सुद्धा, परंतु प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. एक धाव मात्र वेगाने पूर्ण केली आहे. नक्कीच एक धाव सुद्धा महत्वाची असेल. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या झाली 36. अंकुशच्या माध्यमातून पहिलं षटक यावे मार्गस्थ असताना रुपेश आणि मयुरेश ही जोडी मैदानात. आणि हा स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे फटका मिस झालाय. एज लागून चेंडू सरळ एस्टिलरच्या हातामध्ये. परिणामी फलंदाज बाद होते. रुपेश वापर एक मोठा झटका असेल शेरे संघासाठी. मात्र निराश केले रुपेश व्यापारी. बाद होतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये अंकुशला मात्र सफलता मिळाली. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी. रुपेशच्या माध्यमातून एक मोठा खेळाडू यावेळी मात्र तंबूत परत पाठवलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र मैदानात येतोय भावेश ठाणगे. हा सुद्धा मोठा खेळाडू, स्फोटक फलंदाज आहे, आक्रमक खेळाडू आहे. परंतु इथे मात्र संयमी खेळ दाखवायला लागले शेरे संघाला. कारण एक चांगल्या प्रकारची धावसंख्या जर उभारायची असेल तर संयमाने खेळी करावी लागेल. एक पहिला हादरा रुपेशच्या रूपानं शेरे संघाला नक्कीच मिळालाय. हा फुलटो चेंडू वाटतं लॉंग ऑफच्या दिशेने जाईल वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणि नक्कीच बाउंड्री लाईन सुद्धा क्लिअर केले. एक दमदार चौकार भावेशच्या माध्यमातून. पहिलाच चेंडूवर चांगला समाचार घेतला भावेशने. आणि चौकाराबरोबरच धावसंख्या झाली आहे 10. पहिलेच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू असताना 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. एक विकेट जरूर मिळाली आहे, परंतु आता भावेशने या ठिकाणी आक्रमकता दाखवली आहे. या चौकाराबरोबरच धावसंख्या 10 वर नेऊन ठेवली आहे. मयुरेश आणि भावेश दोघेही स्फोटक फलंदाज आहेत शेरे संघाकडून. अंकुश यावे मात्र शेवटचा चेंडू टाकेल आपल्या षटकाचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, गुडलेनचा चेंडू होता, परिणामी बीट होतोय. आणि हा मला बाद होतोय भावेश. बॅटची एज सॉरी षटक संपतंय. आणि या पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 10. एका षटकाच्या समाप्तीनंतर शेरे संघाची धावसंख्या आहे 10. भावेश आणि मयुरेश अजूनही मैदानात आहे. मोठ्या अपेक्षा असतील संघाच्या आणि प्रेक्षकांच्या सुद्धा, कारण क्षमता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये मोठे फटके मारण्याची. नक्कीच मोठे फटके बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे प्रेक्षकांची सुद्धा. रवींद्र गायकर
द्वितीय षटक हाताळेल आपल्या संघासाठी. सामना करतोय स्ट्राईक एंडला आहे तो मयुरेश तारमळे. नक्कीच शेरे संघ विपक्ष मड संघ अशी सुरू असलेली लढत. शेरे संघाचा आत्मविश्वास जर बघितला आज पूर्ण दिवसामध्ये दोन सामने जिंकलेत शेरे संघाने. दुसरं षटक सुरू होत आहे रवींद्रच्या माध्यमातून. आतापर्यंत 10 धावा शेरे संघाच्या खात्यावर जमा आहेत. आणि हा पहिला चेंडू एक चांगला फटका कव्हरच्या दिशेने. नक्कीच वेगाने बाउंड्री लाईन कडे दरम्यान एकदा वेगाने पूर्ण केले दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि हा चौकार. आणि तीच आक्रमकता दाखवली लगेचच एक दमदार चौकार आला मयुरेशच्या बॅट मधून. दुसरा चेंडू असेल रवींद्रचा. पुन्हा एकदा शफल होऊन स्क्वेअर लेगच्या दिशेनं वेगाने जातोय बाउंड्री लाईन कडे. तोच फटका एक दर्जेदार फटका पुन्हा एकदा. दरम्यान 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या झाली ती 16 शेरे संघाची. दुसरा षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय रवींद्रच्या माध्यमातून. आक्रमक खेळाडू समोर सामना करतायत मयुरेश आणि भावेश. आतापर्यंत भावेशच्या माध्यमातून सुद्धा एक दर्जेदार चौकार बघायला मिळाला. मयुरेशच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने नक्कीच एक चांगला चौकार बघायला मिळाला. तोच मयुरेश सामना करतो पुन्हा एकदा सफल झालेत आणि मात्र फाईन लेगच्या दिशेने एक दर्जेदार पुन्हा एकदा आलोंडा कार्पेट चौकार. या रणरणत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर यावेळी मात्र तळपताना दिसते मयुरेशची बॅट. दर्जेदार 2 सलग चौकार बघायला मिळत आहेत रवींद्रच्या या षटकावर. चांगला खरपूस समाचार घेताना दिसतोय मयुरेश. चांगला फुटवर्क परंतु इथे मात्र अंपायर सिग्नल होते अवांतर चेंडू. इथे मात्र रवींद्रच्या माध्यमात आता दिशाहीन गोलंदाजी. अवांतर चेंडू पुन्हा एकदा हा वरपी चेंडू एक चांगला फटका बनवलेला एक्स्ट्रा कव्हरला. पाठलाग करतील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि चेंडू होतो सीमारेषा पार. एक पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. सातत्यानं चांगल्या दर्जाचे स्ट्रोक यावेळी चौफेर फलंदाजी बघायला मिळते मयुरेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता उसळी घेतली चेंडूने विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये सरळ निर्धाव चेंडू. नक्कीच मयुरेशला या चेंडूवर मात्र थोडं थांबवलंय रवींद्रने. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी बघायला मिळाला
वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग. आणि याबरोबरच हे षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या शेरी संघाची 27. नक्कीच चांगली सुरुवात आहे. 27 धावा. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. एक चांगला स्कोर म्हणावा लागेल. शेरी संघाकडून कौतुक असेल मयुरेश तारमळे याचा मोठा वाटा असेल या धावसंख्येमध्ये. या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत 27 धावा आपल्या खात्यावर जमा केल्या शेरी संघाने. मयुरेश तारमळे सातत्याने ब्लास्टिंग करताना दिसतोय. मयुरेश आणि भावेश ही जोडी स्फोटक फलंदाजीची जोडी आहे. आक्रमक खेळाडू दोन्ही आणि आक्रमकता मयुरेशने मात्र सिद्ध केली आहे. भावेश सुद्धा आता आक्रमकता दाखवतो का बघावे लागेल. तिसरं षटक पुन्हा एकदा अंकुशच्या माध्यमातून मड संघाकडून. हा फुलटॉस चेंडू होता मिड ऑफच्या दिशेनं. उंचावर चेंडू जिरवण्याची शक्यता नक्कीच होती परंतु मिस झालाय. परिणामी एक चौकार मिळतोय भावेशाला. एक दर्जेदार चौकार पुन्हा एकदा भावेशच्या बॅटमधून बघायला मिळतोय. पुढील चेंडू अंकुशाचा. पुन्हा एकदा वरपीच चेंडू. हा स्ट्रेट हिट केलाय. वेगानं चेंडू जातोय बाउंड्री लाईन कडे. दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहेत परंतु वेगाने 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. नक्कीच पुन्हा एकदा भावेश इथे मात्र चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत दोन्ही खेळाडू शेरे संघाकडून. तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा वरपीच चेंडू. हा मात्र मिड विकेटच्या वरून जाईल चौकार. आणि बंटी मलपेकर यांचं या ठिकाणी आगमन त्यांचं स्वागत असेल आयोजकांकडून. दरम्यान सुरू असलेला सामना एक स्फोटक फलंदाजी यावेळी मैदानात होताना दिसते भावेशच्या माध्यमातून.
आणि पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू खोलवर डब्याचा चेंडू होता, परंतु प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पण हे षटक या ठिकाणी संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेरे संघाची धावसंख्या झाली होती 43. सुंदर या ठिकाणी धावसंख्या, चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा यावेळी शेरे संघाच्या. यावेळी मात्र मी समालोचनासाठी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ शेरे मनीष जोशी सर यांना. हॅलो. हॅलो. थँक्यू धीरज सर. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या पाहता आपण 43 धावा. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. कशा प्रकारची फलंदाजी होईल, कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये ते शिवशंकर मड या संघाला, कारण ज्या प्रकारची फलंदाजी मैदानावर मयुरेश तारमळे आणि भावेश ठाणगेकडनं होतीये, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. दुपारचं सत्र नक्कीच या कडक उन्हामध्ये एक कडक बॅटिंग भावेश ठाणगे आणि मयुरेश तारमळेच्या माध्यमातून. यावेळी मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज रवींद्र गायकरला पाहतो आपण बॉलिंग मार्कवर. चौथं षटक प्रगतीपथावर आणि स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण मयुरेश तारमळेला. पहिला चेंडू असेल या ठिकाणी मयुरेश तारमळेसाठी. यावेळी ओव्हरपिच बॉल, कनेक्शन प्रॉपर झालंय. डिस्टन्स मात्र कव्हर होईल की नाही आणि मात्र जज करताना चुकी. चेंडू जाईल या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेला. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. आणि चौकाराने स्वागत केलं या ठिकाणी रवींद्र गायकरचं. जबरदस्त बॅटिंग मयुरेश तारमळे. अजून एक फुलटॉस चेंडू या ठिकाणी लॉंग ऑनला फिल्डर हजर असेल देवेंद्र पाटील. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. परिणाम या 2 धावांनी धावफलकावर धावा पाहतो आपण 49 धावा. नक्कीच खूप उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते मयुरेश तारमळे आणि भावेश ठाणगेकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयुरेशसाठी. यावेळी मात्र फटका फसलाय. हवेमध्ये चेंडू आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र पडलाय. अजून एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या 2 फलंदाजांमध्ये. आणि या 2 धावांनी धावफलकावर धावा पाहतो आपण 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच शिवशंकर मड संघाला मात्र या ठिकाणी विकेट्स काढाव्या लागतील, कारण चौथं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण रवींद्र गायकरकडनं. यानंतर अजून 2 षटकं शिल्लक असतील आणि 51 धावा धावफलकावर एक खूप मोठं टार्गेट सेट करण्याचा मानस या ठिकाणी पाहतोय आपण शेरी संघाकडनं. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर झालंय आणि झेल पुन्हा एकदा या ठिकाणी ड्रॉप झालाय. परंतु एका सिंगलवरच या ठिकाणी समाधान मानतायत फलंदाज. एका सिंगलने धावफलकावर धावा पाहतोय आपण 52 धावा, 2 रन्स. नक्कीच जबरदस्त बॅटिंग या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली आहे नीलप्रेम एक्सप्रेस शेरे संघाकडनं. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता. फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झालाय.
आणि निर्धाव चेंडू असेल. चांगलं कमबॅक पाहतो आपण रवींद्र गायकरचं. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतोय आपण स्थिरावलेली 52 धावा, 52 रन्स. नक्कीच रवींद्र गायकर या खेळाडूकडे क्षमता आहे. यावेळी जबरदस्त स्ट्रोक. येस, चेंडू जाईल डीप मिड विकेटला, सीमा रेषा पार, षटकार. ठिकाणी संपलंय. आणि बघा, ज्यावेळेस बॅट्स आणि बॉलचा या ठिकाणी कनेक्शन झालं त्या क्षणाला या ठिकाणी कळलं. चेंडू जबरदस्त स्ट्रोक भावेश ठाणगेच्या बॅटमधनं. अतिशय कनेक्शन प्रॉपर, सुरेख बॅटिंग होतीये मैदानावर या ठिकाणी. परिणामी षटकाराच्या साह्याने स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण 58 धावा या ठिकाणी धावफलकावर. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंग मध्ये. आणि बॅटिंग बघा, देवेंद्र पाटीलला पाहतो आपण या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज असेल मयुरेश तारमळे. नक्कीच या दोघा फलंदाजांनी मात्र या ठिकाणी कंबरड मोडलंय गोलंदाजीचं शिवशंकर मड या संघाचं. तब्बल 58 धावा स्कोर कार्डवर. जबरदस्त बॅटिंग होती मैदानावर. 5वं षटक प्रगतीपथावर देवेंद्र पाटीलच्या माध्यमातून. पहिला चेंडू मयुरेशसाठी. यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि यस, काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा रेषा पार. अजून एक षटकार. मयुरेश तारमळे हे वादळ मात्र थांबण्याचं नाव नाही घेत आहे. जबरदस्त बॅटिंग होती मयुरेश कडनं. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण या ठिकाणी 64 धावा धावफलकावर. यावेळी मात्र फटका फसला आणि पंचांचं बोट आकाशाकडे. मयुरेश तारमळे बॅक टू द पवेलियन. अठ्ठावीस धावा मयुरेश तारमळेच्या वैयक्तिक बॅटमधनं निघाल्यात. जबरदस्त बॅटिंग झाली. यानंतर नवीन फलंदाज मैदानावर या ठिकाणी पाहतो आपण विकास डोंगरेला. स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण 64. देवेंद्र पाटीलचं सुद्धा कौतुक असेल. पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर मात्र पुढचा चेंडू या ठिकाणी नक्कीच ऑफस्टम्पच्या थोडासा दूर ठेवलेला आणि फलंदाज त्या ठिकाणी बॅटची एज लागून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला पाहतो आपण विकास डोंगरेला. पुढचा चेंडू असेल देवेंद्र पाटील. यावेळी फुल टॉस चेंडू डीप मिड विकेटला. फिल्डर हजर असेल आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. आणि एका सिंगलने धावफलकावर धाव पाहतो आपण 65 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्की चांगली बॅटिंग झाली आहे. 65 धावा. एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट झालं. यानंतर अजून एक षटक शिल्लक असेल. शिवशंकर मड संघाची मात्र कसरत असेल या मॅच मध्ये. एक अनुभवी संघासमोर नीलप्रेम एक्सप्रेस शेरे. यावेळी मात्र कनेक्शन मात्र झालं नाही आणि परिणामी हा डॉट चेंडू असेल. चांगलं कमबॅक या ठिकाणी देवेंद्र पाटीलचा. नक्कीच फलंदाजी ऍक्शन त्या ठिकाणी जज केली आणि त्या प्रकारे चेंडू सुद्धा चांगल्या प्रकारे हाताळला. परिणामी निर्धाव चेंडूने चांगलं कमबॅक पाहतो आपण देवेंद्र पाटीलचा. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या आपण स्थिरावलेली पाहतोय 65 धावा. यावेळी अजून एकदा बॅटची एज लागली. नक्कीच विकेटची संधी होती. डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला
परंतु एक सिंगल मात्र रोखता आली नाही. एका सिंगलने धावफलकावर धावा पाहतोय आपण 66. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ठिकाणी देवेंद्र पाटीलचा 5वं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण या ठिकाणी. विकास डोंगरे स्ट्राईकला फलंदाज. यावेळी फटका चांगला आहे. नक्कीच डीप कव्हरला फिल्डर हजर असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आणि 2 धावा मात्र अगदी सहजरित्या कंप्लीट केल्यात. 2 धावांनी धावफलकावर या ठिकाणी धावा पाहतो आपण. 68 धावा. षटक संपलं या ठिकाणी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचं षटक शिल्लक असेल पहिल्या इनिंगचं या ठिकाणी आणि 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 68 धावा आपण धावफलकावर पाहतोय. भावेश टांडगे एक विस्फोटक फलंदाज अजूनही मैदानावर असेल आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र चांगली कामगिरी या मॅच मध्ये होईल. शिवाजी गायकर शेवटचं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण या ठिकाणी शिवशंकर मड संघाकडनं आणि बॉलिंग मार्कवर सज्ज शिवाजी गायकर. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण भावेश ठाणगेला. या सामन्यासाठी चांगली अंपायरिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी. बबलू दिवाणे असतील, अंकुश दिवाणे असतील. या मॅच मध्ये उत्कृष्ट अंपायरिंग या दोघांच्या माध्यमातून. दरम्यान वळूया शेवटच्या षटकाकडे. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण या ठिकाणी भावेश ठाणगेला. शिवाजी गायकर बॉलिंग मार्कवर सज्ज. पहिला फुल टॉस चेंडू. यावेळी मात्र फटका फसलाय. झेल होण्याची शक्यता आणि एक जबरदस्त झेल. भावेश ठाणगेच्या खेळीचा मात्र अंत झालाय. भावेश ठाणगे बॅक टू द पवेलियन. नक्कीच पवेलियन मधनं टाळ्या वाजतात. त्याचं कारण या ठिकाणी 27 धावा वैयक्तिक भावेश ठाणगेच्या बॅटमधनं. जबरदस्त बॅटिंग. एक यंगस्टर मॅन फ्रॉम शेरे या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. दरम्यान नवीन फलंदाज मैदानावर पाहतो आपण दीपेश डोंगरेला. विकास डोंगरे आणि दीपेश डोंगरे अशी मैदानावर जोडी पाहतोय. शिवाजी गायकरचं सुद्धा कौतुक असेल. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट पटकावली आहे. दुसरा चेंडू असेल विकाससाठी. यावेळी फटका चांगला आहे. नक्कीच डीप पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करेल परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या सहाय्याने 72 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतोय आपण. भलं मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करण्याचा मानस आणि ते अगदी सार्थ ठरवलं या ठिकाणी नीलप्रेम एक्सप्रेस शेरी संघाने. फटका चांगला आहे या ठिकाणी. लॉंग ऑफला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि तिसऱ्या धावेचा देखील पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. नक्कीच खराब बॅकअप म्हणेन या ठिकाणी मी. आणि 3 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा या मिळतील. चौथ्या धावेवर मात्र दीपेश डोंगरेला मात्र माघारी धाडले. 75 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतोय. दीपेश डोंगरेला नक्कीच माघारी धाडले आणि नवीन फलंदाज पाहतोय आपण या ठिकाणी शुभम ठाणगेला. पहिल्यांदा संधी मिळाली आहे या चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 मध्ये. शुभम ठाणगे एक नौका खेळाडू या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. यावेळी फटका चांगला आहे. मिड विकेटला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एक सिंगलने धावसंख्या पाहतो आपण धावफलकावर 76 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण शुभम ठाणगे.
यावेळी मात्र एक सिंगल या ठिकाणी येस कंप्लीट केली जाईल. पंच ही धाव आहे की नाही? ओके, कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी मिळणार नाही. परिणामी येस पंचांचा इशारा येतो. या ठिकाणी एक सिंगल ऍड केली जाईल नीलप्रेम एक्सप्रेसच्या खात्यामध्ये. सामना या ठिकाणी त्वरित सुरू करायचा आहे. एका सिंगलने धावफलकावर धावसंख्या पाहतो आपण. 77 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतो आपण. यावेळी मात्र फटका फसलाय, उंच गेलाय चेंडू. झेलची संधी, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावांनी धावफलकावर धावा पाहतो आपण. 79 धावा. षटक संपले. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 79 धावा धावफलकावर. 80 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये शिवशंकर मड संघासमोर. या ठिकाणी श्री रुपेशजी शेरे यांचं देखील आगमन झालंय. महाराष्ट्र पोलीस सेवामध्ये कार्यरत असतात हे. विनंती करतो या ठिकाणी आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. स्वागत असेल आपलं चॅम्पियन्स प्रीमियर लीग मध्ये. 80 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये शिवशंकर मड या संघासमोर. विनंती असेल दोन्ही संघांनी त्वरित सज्ज व्हायचंय. कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता थोडं फास्ट खेळायचं. यानंतर अजून एक मॅच शिल्लक असेल. हॅलो, या ठिकाणी मी जय हनुमान ठेळे आणि आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो, आपण टॉस साठी यायचंय. हॅलो, या ठिकाणी श्री बंटी मलपेकर यांना विनंती करतो, आपण या सामन्याची नाणेफेक करायची आहे. नाणेफेक होती या ठिकाणी बंटी मलपेकर यांच्या हस्ते. जय हनुमान ठिळे विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण या चंद्रून संघाने नाणेफेक जिंकून निर्णय काय घेणार येणारी वेळ ठरवेल. याच्यामध्ये तिल मात्र शंका नाही आहे. नक्कीच आपण 2 सामने आपण जिंकलात असं आयोजकाकडून सूचना आहे. आणि ठिले संघ 3 सामने पराभूत झालेले आहेत. तरी पण आपण चंद्रून संघ आई गावदेवी स्पोर्ट्स संघ चंद्रून आपण काय निर्णय असेल तो आपण लगेचच कळवायचे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ आणि हा सामना जिंकून क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू. क्षेत्ररक्षण का म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण असं का निवडलं क्षेत्ररक्षण? आतापर्यंत आम्ही दोन्ही मॅच पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करून मग फायटिंग स्कोर करून जिंकलेले आहे. मला असं वाटतं की संध्याकाळच्या सत्रामध्ये फर्स्ट बॅटिंग करून संघ सामने विन झालेले आहेत. याच्यामध्ये तिल मात्र शंका नाही आहे, कारण परिवार शहरी संघ नेहमीप्रमाणे प्रथम फलंदाजी करून सर्व सामने जिंकलेत. तर हा सामना जर आपण पराभूत झालात तर याच्यामध्ये तुमचं काय मत आहे? होता असतो पराभूत न होण्याचा प्रयत्न करू आम्ही. आमच्याकडे पप्पू पाटोळे, नरेश पाटोळे, जितू पाटोळे खूपच चांगला परफॉर्मन्स आहे सध्या त्यांचा चालू. आणि त्यांच्या परफॉर्मन्सवर हा सामना सुद्धा आम्ही विजयी होऊ. भले आम्ही सेकंड बॅटिंग करू, पण सेकंड बॅटिंग करून सुद्धा आम्ही विजयी होऊ.
नक्कीच बोथ ऑफ टीम कॉंग्रॅच्युलेशन्स. परंतु टिले तीन मॅच पराभूत झाला आहे. परंतु त्यांच्यामध्ये खूप असे यंगस्टर आहेत आणि सध्या त्यांचं कॅप्टन आय थिंक 12 वर्षाचा असेल, सौरभ ठाकरे, मॅन फ्रॉम ठिले. आपण पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे, तुमचं काय मत असेल? किती धावा आपण काढणार? आम्ही लवकरात लवकर 50-55 धावांचं आव्हान चंद्रून संघासमोर ठेवू. नक्कीच घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपण 3 संघ आपण सलग हारलोय. आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. मी जातो ओव्हर टू कॉमेंट्री. मनीष जोशी सर, एक शेरेगावला पडले दुसरं गोड स्वप्न म्हणजे मयूर सर, यात काही शंका नाहीये. नक्कीच थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. दोन्ही टीमनी या ठिकाणी पुढील मॅचसाठी सज्ज राहायचे मैदानावर. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि यस, पंचांचं बोर्ड जाईल या ठिकाणी आकाशाकडे. विकेटचं पतन होतंय. रोशन गायकर बॅक टू द पवेलियन.
रुपेश व्यापारी. व्हेरिएशन्स खूप आहेत आणि फलंदाजाची ॲक्शन बघून अगदी क्विक चेंजेस करण्याची क्षमता देखील खूप चांगली आहे या खेळाडूकडे. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळी नक्कीच फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेला खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलने धावफलकावर धावसंख्या पाहतो आपण 7 धावा. सात धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. स्ट्राईकला फलंदाज देवेंद्र पाटीलला पाहतोय आपण. यावेळी जबरदस्त टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. परिणामी अजून एक डॉट चेंडू येतोय रुपेश व्यापारीकडनं. फलंदाज मात्र सातत्याने डॉट चेंडू खेळताना पाहतो आपण. 80 धावांचे या ठिकाणी टार्गेट चेस करायचं आहे शिवशंकर मड संघाला. प्रत्येक डॉट चेंडू या ठिकाणी प्रेशर टाकत जाईल फलंदाजांवर. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या आपण स्थिरावलेली पाहतोय फक्त 7. अजून एकदा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि यस चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषा पार. चौकार. यावेळी फटका फसला. हवेमध्ये चेंडू आहे. झेल मात्र या ठिकाणी होऊ शकला नाही. परिणामी मात्र एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलने धावफलक पुढे सरकतंय. स्कोर कार्डवर धावा पाहतो आपण या ठिकाणी 12 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतो आपण. यावेळी मात्र फटका चांगला आहे. कनेक्शन देखील प्रॉपर झालंय आणि यस चेंडू ट्रॅव्हल होईल डीप मिड विकेटला. सायाने 18 धावा या ठिकाणी आपण धावफलकावर पाहतोय. नक्कीच 80 धावांचं टार्गेट चेस करत असताना या प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता असेल आणि अनिकेत गायकरमध्ये देवेंद्र पाटीलमध्ये नक्कीच क्षमता आहे. जर हे खेळाडू संपूर्ण 6 ओव्हर खेळले तर हे टार्गेट चेस करू शकतो. दरम्यान तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असेल नीलप्रेम एक्सप्रेसकडनं आणि बॉलिंग मार्कवर सज्ज असेल दीपेश डोंगरे. स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण देवेंद्र पाटीलला. 18 धावा या ठिकाणी धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त कनेक्शन झालं. यस चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेला. सीमारेषा पार. षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने जबरदस्त स्टार्ट पाहतो आपण तिसऱ्या षटकाचा. शिवशंकर मड या संघाचा 24 धावा धावफलकावर. मी म्हणालो क्षमता ही या दोन खेळाडूंमध्ये अनिकेत गायकर असेल देवेंद्र पाटील असेल. पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्म मध्ये या मॅच मध्ये पाहतोय आपण. कमबॅक करावं लागेल दीपेश डोंगरे. अजून एकदा फटका चांगला आहे आणि डीप स्क्वेअर लेगला फिल्डर हजर असेल. अजून एकदा मिसफिल्ड झाली आहे या ठिकाणी आणि यस चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. चौकार.
28 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतो आपण. शिवशंकर मड संघाच्या टार्गेट चेस करत असताना नक्कीच त्याला अनुसरून फलंदाजी देखील मैदानावर पाहायला मिळते. अजून एकदा जबरदस्त स्ट्रोक, कोणत्याही प्रकारची संधी नाही. देवेंद्र पाटील ऑन फायर, जबरदस्त षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने 34 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण दीपेश डोंगरेकडनं. पहिल्या 3 चेंडूंचा या ठिकाणी परिणाम पहा. जबरदस्त बॅटिंग होती देवेंद्र पाटील कडनं. नक्कीच एक षटकार, एक चौकार आणि एक षटकार असा परिणाम राहिला पहिल्या 3 चेंडूंचा. उर्वरित 3 चेंडूंमध्ये मात्र कमबॅक करावा लागेल. चौतीस धावा या ठिकाणी धावफलकावर. देवेंद्र पाटील जबरदस्त फॉर्म मध्ये. अजून एकदा आता मात्र फटका फसलाय. झेलची संधी, कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप झालीये. खराब फिल्डिंग म्हणेन त्या ठिकाणी महेश डोंगरेची, कारण देवेंद्र पाटीलच्या फॉर्म मध्ये आहे. ज्या प्रकारची फलंदाजी मैदानावर चालू आहे, असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. आणि या ठिकाणी मात्र कॅच सोडली आहे देवेंद्र पाटीलची. किती महागात पडेल ते येणारी वेळच सांगेल. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण 35. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय आणि अजून एकदा मात्र या मॅच मध्ये दुसरी कॅच या ठिकाणी ड्रॉप होतीये. परिणाम एक सिंगल घेतली जाईल. एका सिंगलने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 36 धावा, 36 रन्स. 80 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 36 धावा धावफलकावर. नक्कीच दीपेश डोंगरे सुद्धा कौतुक असेल. पहिले 3 चेंडूंवर परिणाम पाहिला आपण तर 2 षटकार आणि 1 चौकार. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहतोय. ही क्षमता आहे या खेळाडूची. पुन्हा एकदा इन्फॉर्म फलंदाज देवेंद्र पाटील ऑन द स्ट्राईक. यावेळी जबरदस्त खोदून काढला चेंडू. लॉंग ऑनला फिल्डर हजर असेल रुपेश व्यापारी. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलने धावसंख्या पाहतो आपण धावफलकावर 37 रन्स. या षटक संपलं. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 37 धावा धावफलकावर. पुढील 3 ओव्हरच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतो धीरज विदे सर यांना. अठरा चेंडू आणि 43 धावा असं या सामन्याचं समीकरण आहे. आणि देवेंद्र पाटील जर याच प्रकारची फलंदाजी करत राहिला तर नक्कीच हा सामना आपल्या खिशामध्ये टाकेल एवढी क्षमता आहे या खेळाडूची. 18 चेंडू आणि 43 धावा असं या सामन्याचं समीकरण आपण पाहतोय.
आणि या 2 धावांनी धावफलकावर आपण धावसंख्या पाहतो या ठिकाणी 39 धावा. नक्कीच चांगली फलंदाजी होती या ठिकाणी. यावेळी मात्र जबरदस्त चकवा दिलाय फलंदाजाला या ठिकाणी. बीट झालाय फलंदाज आणि डॉट चेंडूने चांगला कमबॅक पाहतो या ठिकाणी. नक्कीच शरदजी शेलार यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात या ठिकाणी देवेंद्र पाटील आणि शिवशंकर मड या संघाला, आणि शेरे संघाला सुद्धा शरदजी शेलार यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. दरम्यान वळूया मॅचकडे. 39 धावा धावफलकावर पाहतो आपण. 80 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज रुपेश व्यापारी. यावेळी मात्र फटका फसलाय आणि पॉइंटला थोडी गडबड पाहायला मिळाली फिल्डिंगमध्ये. 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील. परिणामी 2 धावांनी धावफलक पुढे सरकतंय आणि स्कोर कार्डवर धाव पाहतो आपण 41 धावा. धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतोय आपण. अजूनही 39 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू. यावेळी मात्र डीप मिड विकेटला फिल्डर हजर असेल दीपेश डोंगरे, आणि यस एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलने या ठिकाणी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण 42 धावा, 42 रन्स. नक्कीच मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी, ज्या प्रकारचे स्ट्रोक्स देवेंद्र पाटील खेळत होता, या षटकामध्ये मात्र कुठेतरी थांबवण्यात यश आलंय. कोणत्याही प्रकारचा चौकार षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही. नक्कीच कॅप्टनने जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर या ठिकाणी, आणि चौथं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण रुपेश व्यापारीकडनं. आणि नक्कीच कौतुक असलेल्या खेळाडूचं चांगली गोलंदाजी होतीये मैदानावर. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण अनिकेत गायकरला. यावेळी मात्र फलंदाज या ठिकाणी बीट झाला. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, आणि डॉट चेंडू असेल अजून एक. अजून एकदा अपील मात्र जोरदार झाली आहे पंचांकडे, आणि यस पंचांचा इशारा बोट आकाशाकडे जाईल. विकेटचं पतन होतं या ठिकाणी. अनिकेत गायकर बॅक टू द पविलियन. आणि नक्कीच विकेटचं पतन झालं या ठिकाणी. अनिकेत गायकरला माघारी धाडलंय. गणेश गायकर आपण नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावर पाहतोय. नक्कीच चांगली बॅटिंग अनिकेतकडनं सुद्धा होत होती, आणि या मॅच मध्ये आवश्यकता होती देवेंद्र पाटीलला चांगल्या साथीची. मात्र कुठेतरी रोखण्यात यश आलं आणि अनिकेत गायकरला या ठिकाणी माघारी धाडले. परिणामी 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या पाहतो आपण 42 धावा धावफलकावर. अजूनही 12 चेंडू आणि 38 धावा असं सामन्याचं समीकरण पाहतोय आपण. 12 चेंडू आणि 38 धावा. मयुरेश तारमळे बॉलिंग मार्कवर सज्ज. देवेंद्र पाटीलकडनं अपेक्षा असतील या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 38 धावा. यावेळी मात्र नक्कीच खूप वेगाने चेंडू हाताळला होता. फलंदाज या ठिकाणी बीट झालाय, आणि डॉट चेंडू असेल. स्ट्राईक आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न पाहतोय आपण देवेंद्र पाटीलचा, कारण माहीत आहे सिंगल डबलने मात्र हे डिस्टन्स कव्हर होणार नाही. चौकार षटकारांची अपेक्षा असेल.
जर हे डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर 11 चेंडू आणि 38 धावा असं या सामन्याचं समीकरण पाहतोय आपण. यावेळी मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर देखील हजर असेल. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न मात्र सक्सेसफुल झालाय. नक्कीच थोडी मिसफिल्ड झाली दीपेश डोंगरेकडनं, परिणामी एक चोरटी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 2 धावांनी धावफलक पुढे सरकते आणि स्कोअर कार्डवर धावसंख्या पाहता आपण 44. हा प्रकार चेंडू बॅटची एज लागलीये आणि यस पंचांचा बोट जाईल आकाशाकडे. विकेटचं पतन होत आहे. देवेंद्र पाटील बॅक टू द पवेलियन. आणि नवीन फलंदाज या ठिकाणी पाहता आपण गणेश गायकरला. देवेंद्र पाटील नक्कीच संघर्ष केला या मॅच मध्ये, खूप जबरदस्त बॅटिंग सुद्धा केली आणि मात्र मयुरेश तारमळे हा प्रकार चेंडू बॅटची एज लागली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये देवेंद्रची खेळी या ठिकाणी संपुष्टात आणली आहे. वैयक्तिक 29 धावांची खेळी देवेंद्र पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. नक्कीच कौतुक असलेल्या खेळाडूचं या मॅच मध्ये, कारण 80 धावांचं लक्ष या ठिकाणी चेस करायचं आहे. आणि 2 फलंदाज आपण पाहतोय, दोन्ही गणेश गायकर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला. नक्कीच 5वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर पाहतो आपण. 3 चेंडू हाताळलेत आणि जबरदस्त कमबॅक करून दिले आपल्या संघाला. यावेळी फटका फसलाय, हवेमध्ये आहे परंतु कोणताही फिल्डर त्या ठिकाणी नाही. दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि त्या सिंगलने धावसंख्या पाहतो आपण धावफलकावर 45. 45 रन्स ऑन स्कोअर कार्ड. आता मात्र बॅकफुटवर आहे संघ शिवशंकर मड. गणेश गायकर कमबॅक करून द्यावं लागेल या मॅच मध्ये आपल्या संघाला. मयुरेशचं मात्र कौतुक असेल, कारण देवेंद्र पाटीलला माघारी परतवणं फार महत्वाचं होतं आणि जबरदस्त गोलंदाजी केली आहे. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू खोदून काढलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल सुद्धा कलेक्ट केला. जबरदस्त चेंडू होता आणि मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या पाहता आपण स्थिरावलेली स्कोअर कार्डवर 45 धावा. यावेळी मात्र नक्कीच पंच इशारा करतील, षटक संपलं या ठिकाणी. 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि परिणामी स्कोअर कार्डवर धावसंख्या पाहता आपण स्थिरावलेली 45 धावा धावफलकावर.
6 चेंडू आणि 35 धावा. 6 चेंडूवर 6 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर शिवशंकर मड या संघाला. यावेळी नक्कीच फटका चांगला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू जाईल. यावेळी मात्र विकेट किपर सुद्धा बेट झालाय आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 51 धावा धावफलकावर. आता मात्र औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर आहे नीलप्रेम एक्सप्रेस शेरे संघ. संघ मालक नरेशजी जाधव नक्कीच आनंदी असतील आपल्या संघाचा परफॉर्मन्स पाहून, कारण नक्कीच सहकार्य खूप सपोर्ट केलं या संघाला आणि त्याचा परिणाम पहा. या चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021चा दुसरा दिवस पाहतोय आपण आणि शेरे संघाने नक्कीच वर्चस्व निर्माण केलंय आजच्या दिवसामध्ये. यावेळी फुलटॉस चेंडू होता डीप मिडविकेटला. फिल्डर असेल. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. 52 धावा या ठिकाणी धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. थोडं फास्ट खेळायचं आहे शेरे संघ. 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळी मात्र आता मात्र औपचारिकता बाकी. अजून एक डॉट चेंडू. नक्कीच षटक संपलंय. हार्दिक अभिनंदन. नीलप्रेम एक्सप्रेस शेरे संघ 3 सामने विजयी.